आता हा जो बाहेरचा सर्कल आहे त्याचा 30चा डायमीटर दिलेला आहे, सिलेंडरचा जो बाहेर आलेला आहे. आता हिची हाईट जी आहे, थिकनेस आपण आता इथे दिली नाहीये, ती समजा 2 mm ऍज्युम करू. 2 mm बाहेरच्या साईडला. आतला जो डायमीटर आहे तो 20चा दिलेला आहे, त्याची रेडियस दिलेली आहे 20ची. त्यानंतर मग ही हाईट दिलेली आहे 20ची, ही 5ची आहे, ही 10 आहे. ही थिकनेस दिलेली आहे 8 mm ची. टोटल ह्या पॉइंट पासून इथपर्यंत लेंथ आहे 71 ची. इथून इथपर्यंत 79 आहे. इथे ही 3 mm ची थिकनेस दिलेली आहे, तर ही पण आपण 3 mm घेऊ. हा 8 mm दिलेला आहे, इकडे पण 8 mm. हा डायमीटर 30चा, ओके. आणि आतला इकडे 20चा दिलेला आहे, ओके. आणि बाहेरची रेडियस 20ची. तर आधी काय करू आपण, ही जी प्लेट आहे 79 ची लेंथ, ओके. आणि ही जी हाईट आहे, ही हाईट आता याच्या हाईटची पण आपण 8 mm कन्सिडर करू. म्हणजे इथून ही लाईन समजा आली, ही 8 mm दिलेली आहे, 8 mm कन्सिडर करू. त्यानंतर मग या पॉइंट पासून इथपर्यंत लेंथ आपल्याला घ्यायला लागेल. ही समजा मी हे एवढं इथून इथपर्यंत 15चा रेडियस आहे, तर 15 प्लस हे खाली असणार. हे आपण काय करू, 30 ऍज्युम करू या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत. ऍज्युम करताना पण तुम्हाला असं प्रॉपर नेट ऍज्युम करायचं. इथे हे दिसतंय 20चा लेंथ, 20च्या हे मोठंच असणार, किंवा मग हे 20 दिलेलं आहे, हे 15 आलं, हे त्याच्यावर 35 वगैरे असू शकतं, 35 to 40. स्टार्ट करू आपण. आयसोमेट्रिकच बघायचं ना तुला? DS एंटर. स्नॅप अँड ग्रिड मध्ये आयसोमेट्रिक स्नॅप. L एंटर केलं, ऑर्थो ऑन करायचा. आता ही लेंथ आहे 71 ची, इकडे आहे 79. 71 एंटर, 79 एंटर, 5, हे 8 mm आलं, 8 एंटर, 79, 79. प्रॉपर असे फेसेस बनवायचे, म्हणजे ते समजून जातं नीट. काय काय जण काय करतात, एक समजा ही लाईन ड्रॉ केली, त्याच्यानंतर ही लाईन ड्रॉ करतात, त्यानंतर मग इकडे वगैरे, हे फेस कुठलाच कम्प्लीट होत नाही, ते नंतर कन्फ्युज होऊन जातात. त्यामुळे असं प्रॉपर आता इथे बॉक्स बनवला. त्यानंतर मग आता ह्या पॉइंट पासून वरच्या पॉइंट पासून इथपर्यंत आपण 30 घेतो. या मिड पॉइंट पासून F5 दाबला, 30 एंटर केलं. त्याच्यानंतर मग EL एंटर, I एंटर, हा सेंटर पॉइंट दिला आणि 15ची रेडियस. L एंटर करायचं. आता हा पॉइंट इथे क्लिक करायचा. दुसरा जो पॉइंट आहे या सर्कल वरती असं करत जायचं आणि इथे टँजेंटचं ऑप्शन येईल. L एंटर केलं, या पॉइंट वरती क्लिक करायचं आणि इथे वरती असं करत गेले, इथे हा टँजेंटचा पॉइंट आला. टँजेंटच्या पॉइंट वरती क्लिक करायचं. बाहेरची 20ची रेडियस आहे, हा जो सर्कल आहे त्याची 20ची रेडियस आहे. आपण आतल्याच्या याला दिलो ना, EL एंटर, I एंटर, सेंटर पॉइंट दिला आणि 20ची रेडियस, त्याला टँजेंट असणार आहे.
लाईन क्रिएट करू, डिलीट करू या पॉइंट पासून त्यानंतर मग आता हा जो सर्कल आहे हा सर्कल पुढे आपण कॉपी करून घेऊ. आपण इथे 3 ची हाईट बघितली होती, 3 ची थिकनेस घेऊ आणि आतला सर्कल 20 चा डायमीटर, 10 ची रेडियस. सर्कल कॉपी, बेस पॉइंट दिला, F5 दाबून 3 चा डिस्टन्स दिला, L एंटर. आता इथे नेहमी जेव्हा आपण सिलेंडर बनवतो हा क्वाड्रंट पॉइंट आधी जॉईन करून घ्यायचा. TR एंटर, ट्रिम केला, L एंटर. इथून हे एक्स्ट्रा ड्रॉ करायचे, TR एंटर, लाईन डिलीट करून टाकू. हा सर्कल ट्रिम केला, मागचं पण जाईल. आता आतला सर्कल 10 ची रेडियसचा, EL एंटर, I एंटर. इथे तुमचे किती सेंटर पॉइंट येतात? 2 सेंटर पॉइंट येतात. पुढचा जो फेस आहे त्याचा तो वाला सर्कल घ्यायचा, 20 चा डायमीटर, 10 ची रेडियस. आता हा ही लाईन आणि हा जो सर्कल आहे हा आपण मागे कॉपी करू 8 mm च्या डिस्टन्स वरती. ही लाईन, हा सर्कल, ही लाईन, CO एंटर, कॉपी. हा बेस पॉइंट घ्यायचा, F5 दाबून प्लेन चेंज केला आणि 8 चा डिस्टन्स टाकला. ही लाईन दिसणार नाही. इथे आपला सेम क्वाड्रंट पॉइंट आधी जॉईन करून घ्यायचा, TR एंटर, ट्रिम. आता हे परत ड्रॉ नाही करायचं, आपण हे परत मागे कॉपी करू शकतो. लाईन, सर्कल, ही लाईन आणि ही लाईन, CO एंटर. याच्या आतमध्येच आहे. हा बेस पॉइंट घ्यायचा आणि हा सेकंड पॉइंट घ्यायचा. ही लाईन डिलीट होईल, ट्रिम करायचे. त्यानंतर मग आतल्या साईडचा जो होल आहे हा कॉपी केला, पुढचा बेस पॉइंट आणि हा जो पुढचा सर्कल असेल त्याच्यावरती तो होल दिसेल. लाईन जी आहे ती इथून राहील 5 इथून इथपर्यंत अशी ड्रॉ केली, 79 ची लाईन. आता इथून ही वर्टिकल लाईन ड्रॉ करू. ओके, सॉरी, ही ड्रॉ केलेली आहे ऑलरेडी. या पॉइंट पासून इथून इथपर्यंत आपल्याला खाली यायचं आहे. ओके, हे सेम डिस्टन्स आपण 30 घेऊ. 30चं डिस्टन्स खालच्या लाईन पासून घेऊ. म्हणजे ही जी लाईन असेल या लाईन पासून इथपर्यंत हे 30 घेणार. तिथे सर्कल काढायचा 20 च्या रेडियस, L एंटर. या मिड पॉइंट पासून एंटर, EL एंटर, I एंटर. सेंटर पॉइंट दिला 20 ची रेडियस, एंटर दाबायचा. आयसो सर्कल, सेंटर पॉइंट दिला आणि आतला 10 चा रेडियस. हा पॉइंट या सर्कलच्या जवळ जाऊन टँजेंट भेटला. हा पॉइंट
सर्कलचे इथे डायमेंटर ट्रिम ही सिक्वेन्स आपण कॉपी करून देणार. CO एंटर बेस पॉइंट F5 दाबून 8 ची थिकनेस आहे. त्यानंतर मग या पॉइंट वरती एक थिकनेस आली. सेम हा आपण कॉपी करणार. CO एंटर बेस पॉइंट घेऊन इकडच्या साईडला 8 वरती कॉपी केला. ही लाईन ट्रिम करून टाकू. ही लाईन पण नाही दिसणार. इथून इथे क्वाड्रंटची लाईन ट्रिम करून टाकू. क्वाड्रंटची लाईन लगेच काढून घ्यायची. क्वाड्रंटच्या लाईन जेव्हा काढतो तेव्हा सर्कल जो असणार आहे, हा सर्कलचा पुढचा जो पोर्शन असतो तो इथला ट्रिम होऊन जातो. हा सर्कल आहे, ही लाईन आहे क्वाड्रंटची. सेम आहे मागचं. ट्रिम नाही करत बसायचं. हे डिलीट केलं, इथे हे ट्रिम होऊन जाईल. इथे क्वाड्रंटची लाईन काढून घ्यायची. TR एंटर ट्रिम. आता इथे ही लाईन नव्हती. ओके, ही लाईन पण नाहीये. डिलीट केली तरी चालेल. त्यानंतर मग हे इथून इथपर्यंत 18चं डिस्टन्स आहे. हे 20चं दिलेलं आहे आणि हे 5ची थिकनेस. 18, 20, 5. इथून इकडे 18 एंटर F5 दाबून 20ची हाईट आली. 5ची थिकनेस आली. F5 दाबून इकडे एक लाईन ड्रॉ करायची. इथून इकडे एक लाईन ड्रॉ करायची. हळूहळू तुम्हाला ती डायग्राम जी आहे फक्त डायमेन्शन साठी बघता आली पाहिजे. म्हणजे आता इथं ह्याच्या पुढचं जे आहे या 3 फेसेस याची परत मला गरज नाही लागली. हा माझा टॉप फेस झाला, हा झाला लेफ्ट फेस. लगेच तुम्हाला बनवता आलं पाहिजे डायग्राम बघता. सेम आता हा आपल्याला तिकडे कॉपी करायचा आहे. कॉपी करताना डिस्टन्स मेन कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हे टोटल 79चं डिस्टन्स आहे. 79 मायनस 18 करायला लागणार आपल्याला. 79 मायनस 18 61 झाले. ओके, आता 61 झालं इथून इथपर्यंतचं डिस्टन्स. ओके, आता आपल्याला काय करायला लागेल, ह्या पॉइंट पासून इथपर्यंत कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे ह्या पॉइंट पासून इथपर्यंत ते जे डिस्टन्स असेल ते आपण टाकणार व्हॅल्यू. ओके, आता इथे 61 कुठपर्यंत झालं, इथून शेवटपर्यंत ह्या पॉइंट पर्यंत. तर तिथून परत मी हे मायनस करतो 18चं. म्हणजे हे जसं इकडे 18 आहे तर तिकडनं पण 18 सोडणार आपण. या पॉइंट पासून इकडे हे 18 समजा आलं. हा समजा पॉइंट इथे शेवटी खाली येतो. प्लस हे 5 पण सोडणार मी. 18 प्लस 5 23 मायनस करायचं. मायनस 23 38 आलं. .38 वरती आपल्याला कॉपी करायचं आहे. दोन्ही लाईन सिलेक्ट केल्या. CO एंटर करायचा. बेस पॉइंट द्यायचा. F5 दाबून 23 वरती कॉपी करू. काहीतरी कॅल्क्युलेशन रॉंग झाले. इथे टाकलं पण 23 टाकलं का, 38 आहे ना. सॉरी, F5 38
एंटर केलं, आलं बघा. TR एंटर, मागचा पोर्शन सगळा ट्रिम होईल. लाईन डिलीट करून टाकायची. हा एक पोर्शन ट्रिम करू, ही लाईन डिलीट करायची. हा सर्कल इथे आपल्याला कॉपी करायचा आहे. सिलेक्ट केला, CO एंटर, बेस पॉइंट घ्यायचा आणि ह्या सर्कलच्या सेंटरला कॉपी केला. TR एंटर ट्रिम साठी, लाईन डिलीट, खालची लाईन डिलीट. आता हा सिलेंडर आतमध्ये गेलेला आहे. ओके, हे 3 mm चं डिस्टन्स आहे आणि हे 8 mm घेतलं होतं. ओके, टोटल ही 11ची डेप्थ असेल. तर हा जो सर्कल आहे हा आपण कॉपी करू, CO एंटर करून 11च्या डिस्टन्स होते. हे नेहमी असं एक्स्ट्रा घ्यायचा, 11 एंटर करायचं. तर हा एवढा सर्कल पण आपल्याला दाखवायला लागेल. असं होतं. PR एंटर ट्रिम, हे ट्रिम आणि हे ट्रिम डिलीट केलं. सेम हा सर्कल आता इथे बाहेरच्या साईडला, इकडच्या साईडने हा मोठावाला सर्कल असेल. हा वाला जो सर्कल आहे तो हा दाखवला. ओके, त्यानंतर मग हा जो सर्कल आहे हा दिसत असेल तर आपण दाखवू, 11 एंटर. तर हा त्याच्या आतमध्ये चाललाय, इथे जरासा दिसतोय, ट्रिम करून टाकू. सेम हा जो सिलेंडर असेल हा एकदम बाहेर जाईल. CO एंटर, या सर्कलच्या सेंटरला. हा त्याच्यावरतीच होतो, त्यामुळे हा ड्रॉ करायची गरज नाही. मेन इलेक्ट ड्रॉ करताना तुम्हाला तर सेंटर पॉइंट इम्पॉर्टंट आहे. ओके, EL एंटर करायचा, I एंटर आणि हे रेडियस टाकायची. अजून काय राहिलंय का बघा, इथे सर्कल दाखवलाय. त्यानंतर मग सेम इथे आतल्या साईडला इथे एक दिसतोय, इकडे आतमधल्या साईडला इथे. आता इथे काय दाखवलेलं आहे, थिकनेस इथे 3 mm ची दाखवलेली आहे. तर आपल्याला खालच्या साईडला इथे थिकनेस दाखवलेली आहे. EL एंटर, I एंटर, हा सेंटर पॉइंट आला. दोघांचा पण सेंटर पॉइंट एकच आहे, कॉन्सेंट्रिक आहे ते. F5 दाबून रेडियस चेंज करायची, प्लेन चेंज करायचा आणि रेडियस आहे 15चा सर्कल आपण कॉपी करणार. CO एंटर, बेस पॉइंट देऊन F5 दाबायचा, 3चा डिस्टन्स आला. आता हा जो सर्कल आहे सेम हा पुढच्या याला दिसणार, मागच्या याला दिसणार. 3चा डिस्टन्स आहे, 3 वरती कॉपी करायचा. हा मागचा डिलीट करून टाकू, डायरेक्ट ट्रिम नाही करत बसायचा. TR एंटर, सगळं डिलीट होईल. L एंटर करून क्वाड्रंट पॉइंट इथे जॉईन करून घ्यायचा. TR एंटर, सेम हा सर्कल आतल्या साईडला कॉपी, थिकनेस आहे 11ची. 11 वरती आपण कॉपी केला. 11ची थिकनेस म्हणजे हे 8 mm प्लस पुढचं 3 mm असं टोटल होल गेलेलं आहे. तर एकच सर्कल हा आतला दिसणार असं. कळले सर्क्युलर वाले कसे काढायचे? हो सर. हो सर. ठीक आहे, 1-2 छोटे टॉपिक्स घेऊन घेऊ. शॉर्टकट लिहून घ्या. DC एंटर, डिझाईन सेंटर.
DC एंटर डिझाईन सेंटर. पाथ लिहून घ्या, पाथ मोठा आहे. सी ड्राईव्ह, सी ड्राईव्ह मध्ये प्रोग्राम फाइल्स लिहा. सी ड्राईव्ह मध्ये गेल्यानंतर इथे एरो असं टाकायचा. एरो टाकल्यानंतर पुढे प्रोग्राम फाइल्स लिहा. प्रोग्राम फाइल्सच्या पुढे एरो टाका. ऑटोडेस्क, ऑटोडेस्कच्या पुढे एरो टाका. ऑटोकॅड 2024, जे काय तुमचं व्हर्जन असेल ते 24, 25, 26. ऑटोकॅड 2024, त्याच्या पुढे एरो. सॅम्पल, सॅम्पलच्या पुढे एरो टाका. EN-US, EN-US. EN-US ची पुढे रिपीट करा ना एकदा. इथे लेफ्ट साइडला बघा, सी ड्राईव्ह आहे. सी ड्राईव्ह मध्ये प्रोग्राम फाइल्स आहे. प्रोग्राम फाइल्स मध्ये ऑटोडेस्क आहे. ऑटोडेस्क मध्ये आता माझ्याकडे 25 व्हर्जन आहे. ऑटोकॅड 25. त्याच्या आतमध्ये सॅम्पल, इथे सॅम्पल आहे. सॅम्पल मध्ये इथे EN-US आहे. EN-US मध्ये डिझाईन सेंटर आहे. शॉर्टकट याचा DC एंटर डिझाईन सेंटर. किंवा Ctrl+2 जरी दाबला तरी डिझाईन सेंटर चालू होईल. कधी कधी तुम्ही पाथ मध्ये नसता तर हा पाथ दिलेला आहे, पाथ नुसार जायचं. आता तुम्हाला समजा ही फोल्डरची लिस्ट दिसत नसेल, इथे फोल्डर वरती क्लिक करायचं. ओके, त्यानंतर मग इथे हा प्रीव्ह्यू टॉगलचा ऑप्शन आहे. हा पण तुमचा ऑप्शन ऑन असला पाहिजे. बंद असेल तर इथे फोल्डर दिसणार नाही. आता इथे मी पाथच्या बाहेर आलो, सी ड्राईव्ह मध्ये गेलो. प्रोग्राम फाइल्स, ऑटोडेस्क, ऑटोकॅड 25, सॅम्पल, EN-US, डिझाईन सेंटर. ओके, आता इथे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक सगळ्यांचे दिलेले आहेत, इंटिरियरचे वगैरे. आपल्याला इथे मेकॅनिकल साठी लागणार फास्टनर्स आहेत. त्याच्यानंतर मग इथे HVAC आहे, हायड्रोलिक न्यूमॅटिक्स आहेत, पाईप फिटिंग्स आहेत, प्लांट प्रोसेस आहे, वेल्डिंग्स आहे. प्रत्येक सिम्बॉल मध्ये, प्रत्येक ड्रॉइंगच्या फाईल मध्ये जाऊन तिचे जे सिम्बॉल्स आहेत ते एकदा ड्रॅग करून कॉल करून बघा. ओके, ब्लॉक्स मध्ये गेल्यानंतर इथे हे तुम्ही असे सिम्बॉल कॉल करू शकता. स्टँडर्ड सिम्बॉल्स आहेत. बॅक केलं तर एकदा बॅक करतो. काय केलं मी, हायड्रोलिक न्यूमॅटिक्स मध्ये जायचं, ब्लॉक्स मध्ये जायचं आणि इथे हे सिम्बॉल्स आहेत, हे असे कॉल करू शकतो. प्रेशर गेज वगैरे. तुम्हाला हायड्रोलिक न्यूमॅटिक्सचा सब्जेक्ट असेल किंवा झाला असेल काय घ्यायचं, आम्हाला 3rd इयरला होता. आता बहुतेक तो फायनल इयरला असेल. तर सर्किट डायग्राम असतात ज्याच्यामध्ये सिलेंडर वगैरे हायड्रोलिक न्यूमॅटिक्सचे ते राहतात. तर हे कॉल करून तुम्ही तुमची सर्किट डायग्राम क्रिएट करू शकता. HVAC मध्ये गेल्यानंतर ब्लॉक्स मध्ये इथे असे ब्लॉक्स दिलेले, फक्त ड्रॅग करायचं, लेफ्ट क्लिक दाबून ठेवायचं माऊस. इथे वेल्डिंग मध्ये, पाईप मध्ये, पाईप फिटिंग्स मध्ये एल्बोज वगैरे भेटेल तुम्हाला, टीज वगैरे, क्रॉस फ्लेंज एल्बो आहे. त्याच्या बेसिस वरती आपण सर्किट डायग्राम वगैरे क्रिएट करू शकतो. हे झालं डिझाईन सेंटर. त्याच्यानंतर मग पुढचा शॉर्टकट लिहा
TP enter tool palettes. TP enter tool palettes. कंट्रोल 3 याचा शॉर्टकट आहे किंवा TP एंटर करू शकता. यामध्ये पण त्यांनी सिम्बॉल्स दिलेले आहेत, ते जराशे ऍडव्हान्स आहेत, कमी सिम्बॉल्स दिलेले. इथे मेकॅनिकल मध्ये गेलो, लेफ्ट साइडला इथे मेकॅनिकल आहे, इथे टूल पॅलेट्स लिहिलेले आहे, इथे मेट्रिक आणि इम्पिरियल लिहिलेलं आहे. फक्त आधी काय करायचं, युनिट सेट करायचं आणि त्यानंतर मग कॉल करायचे. डेसिमल मध्ये आपल्याला mm ठेवावं लागेल. इथे मिलीमीटर ठेवतो आणि त्यानंतर मग कॉल करतो. हा जो हेक्स नट आहे हा इथे कॉल केला. ओके, आता हा हेक्सागोनल नट जो आहे इथे त्याच्या आतमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, होल दिलेला आहे आणि त्याला थ्रेडिंग केलेलं आहे. 270 डिग्री पर्यंत जो सर्कल असतो त्याला आपण थ्रेड म्हणतो. त्याला सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर इथे हा ड्रॉप डाऊनचा ऑप्शन, यावरती क्लिक केल्यानंतर इथे त्यांनी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, M3, M4, M5, M6, M10, M12, M14. ओके, समजा मी M10 सिलेक्ट केलं तर इथे काय येतोय, हा जो 270 डिग्री पर्यंत सर्कल आहे म्हणजे थ्रेडचा जो सर्कल आहे, थ्रेड जो दाखवलेला आहे त्याचा डायमीटर आला M10 चा. ओके, म्हणजे 10 चा त्याचा डायमीटर आला. लिहून घ्या, लिहिताना असेल कॅपिटल M 10 ल्या मल्टिप्लायची साइन टाका आणि पिच टाका. हे असेल M10 पिच नाही, सॉरी, M10 मल्टिप्लाय बाय 1 वगैरे टाका. ओके, इथे 1 ची व्हॅल्यू असेल 0.5 असेल 0.75 वगैरे राहतं. ओके, ते M च्या खाली एरो टाका आणि लिहा मेट्रिक. 10 च्या पुढे एरो टाका आणि लिहा थ्रेड डायमीटर. थ्रेड डायमीटर, थ्रेड डाया, होलचा डायमीटर वेगळा असतो आणि थ्रेडचा डायमीटर वेगळा असतो. ओके, आणि 1 च्या पुढे एरो टाका आणि लिहा पिच, थ्रेड पिच. M म्हणजे मेट्रिक, 10 म्हणजे थ्रेड डायमीटर आणि 1 म्हणजे पिच. इंटरव्ह्यूला विचारतात. आता खाली लिहा होल डायमीटर इक्वल्स टू, होल डायमीटर इक्वल टू होल डायमीटर इक्वल टू 0.85 मल्टीप्लाय बाय थ्रेड डायमीटर. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इंटरव्ह्यूला विचारतात, तुमचा समजा तुम्हाला समजा 10 ची थ्रेड पाडायचे तर ड्रिलचा डायमीटर किती असेल वगैरे ते विचारतात. M10 करायचं असेल तर ड्रिल कितीचा मारणार वगैरे असं काही क्वेश्चन्स वगैरे विचारतात. तर आता M10 आहे. ओके, M10 म्हणजे थ्रेडचा डायमीटर आहे 10 चा, तर होलचा डायमीटर छोटा येईल की मोठा येईल? होलचा डायमीटर किती येईल, छोटा येईल की मोठा येईल? छोटा येईल. छोटा आहे ना, छोटा येईल. तर मल्टिप्लाय बाय 0.85 केला तर 8.5 साधारण त्याची व्हॅल्यू येईल.
इथे आपण चेक करू, इथे डायमीटर मध्ये जाऊ, हा डायमीटर आहे 10 चा, तर होल डायमीटर आतला झाला तो येणार साधारण 8.5 च्या आसपास. कधी कधी 0.84 ने मल्टिप्लाय करतात, कधी कधी 0.86 ने पण मल्टिप्लाय करतात. ओके, त्याला 8.5 चा डायमीटर. सेम याला सिलेक्ट करतो मी. आता समजा मी M14 सिलेक्ट केला, थ्रेडचा डायमीटर आला 14 चा आणि होलचा डायमीटर आला 12 चा. .85 मल्टिप्लाय बाय 14, किती आला 11.9. ओके, तर त्याच्या आसपास राहतो तो. आता ड्रिल कितीचा असेल, 12चा ड्रिल असणार. पिच काय असतं माहिती आहे ना? थ्रेडचे जे पॉइंट्स असतील त्या 2 पॉइंट मधला डिस्टन्स आला. समजा हा असा थ्रेड आहे, तर ह्या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण पिच म्हणतो. किंवा ह्या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण पिच म्हणतो. सेम आहे ना, इथून इथपर्यंत किंवा इथून इथपर्यंत. तर इंटरव्ह्यूला विचारलं जातं सगळे क्वेश्चन्स, तिथे स्टार वगैरे काहीतरी करून ठेवा आणि प्रॉपर एक नोटबुक बनवा. जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे असणार आहे तेव्हा हे सगळे क्वेश्चन्स आदल्या दिवशी रीड करून जायचे. 50% हे फ्रेशरला विचारले जाते क्वेश्चन्स जे पण आपण देणार आहोत. सेम आता इथे हा समजा हेक्स सॉकेट बोल्ट कॉल केला, त्याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन काय दिले बघा. याला सिलेक्ट केलं, हा इथे तुम्ही असं ड्रॅग करू शकता आणि हाईट वगैरे देता येईल तुम्हाला. ओके, सेम इथे M12 वगैरे असं तुम्हाला देता येईल. हे असे ऍडव्हान्स ऑप्शन त्यांनी कशात दिलेले आहेत, टूल पॅलेट्स मध्ये दिले. पण ते जर का तुम्ही इकडचे कॉल केले डिझाईन सेंटर मध्ये, तर त्याच्यामध्ये असे काही ऑप्शन्स नाही. हा फक्त सिलेक्ट केला, इथे फक्त एकच डॉट आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ड्रॉप डाऊनचा ऑप्शन. सेम आता इथे सिव्हिल मध्ये गेलो समजा किंवा आर्किटेक्चर मध्ये वर गेलो, इथे समजा मी एक डोर कॉल करतो, याला सिलेक्ट केल्यानंतर इथे स्टँडर्ड साइजेस आलेले आहेत. MM मध्ये असल्यामुळे 100 mm वगैरे असणार. डोरची जी स्टँडर्ड साइज असते ओपन करू शकतो 90 डिग्री 60 डिग्री मध्ये वगैरे, फ्लिप वगैरे करता येईल आपल्याला. तर असे ऑप्शन्स यांनी इथे दिलेले. समजा इथे व्हेकल कॉल केली, व्हेकलचं इथे साइड व्ह्यू, त्यानंतर मग इथे प्लॅन म्हणजे टॉप व्ह्यू, हे असे ऑप्शन दिलेले. रेअर व्ह्यू, साइड व्ह्यू, बॅक व्ह्यू. हे झालं डिझाईन सेंटर आणि टूल पॅलेट. शेवटचा अजून एक ऑप्शन बघू. आता ह्याला आपण काय म्हणतो, ब्लॉक्स म्हणतो. मी कुठलाही समजा मी सिम्बॉल कॉल केला तर एक ब्लॉक झाला. ब्लॉक म्हणजे काय, एक समजा लाईन सिलेक्ट केली तर सगळं सिलेक्ट होते. एक समजा ही लाईन सिलेक्ट केली तर टोटल सगळं सिलेक्ट होतं. तर हे सॉफ्टवेअर मध्ये त्यांनी 100 एक सिम्बॉल दिलेले, पण आपल्याला एक्स्ट्रा काय ना काहीतरी लागत असत ते आपण नेटवरनं डाउनलोड करू शकतो किंवा क्रिएट करू शकतो. क्रिएट करण्यासाठी सेम लाईन, रेक्टँगल, सर्कल वगैरे जे ऑप्शन्स आहेत त्यांनी करायचं. आता समजा हेक्सागॉन बनवायचं आहे, इथे पॉलिगॉनचं ऑप्शन दिलं त्यांनी रेक्टँगलच्या खाली. EOL एंटर शॉर्टकट आहे.
त्यानंतर मग नंबर ऑफ साइड्स विचारते. हेक्सागॉनला 6 साइड असतात, 6 एंटर. सेंटर ऑफ पॉलिगॉन हा समजा सेंटर घेतला. इन्स्क्राईब आणि सर्कमस्क्राईब. इन्स्क्राईब म्हणजे सर्कलच्या आतमध्ये, सर्कमस्क्राईब म्हणजे सर्कलच्या बाहेरच्या साईडला. समजा इन्स्क्राईब केला. स्पेसिफाय रेडियस, रेडियस समजा 10 एंटर करतो. इन्स्क्राईब केलं होतं, सी एंटर केला, सेंटर पॉइंटला आणि 10 ची रेडियस देतो, सर्कलच्या आतमध्ये आला. त्याचा जो काय होल असेल समजा 5 ची रेडियस. आता इथे ही साइड कितीची आहे? 7.5 ची. किती आहे? 8 चा डिस्टन्स आहे. हे साधारण ते 0.5 मायनस करायचं असतो किंवा तेवढं इक्वल जरी घेतलं तरी चालतं. आता इथे हे दोन्ही वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत. हा वेगळा ऑब्जेक्ट आहे, हा वेगळा ऑब्जेक्ट आहे. शॉर्टकट लिहून घ्या, बी एंटर ब्लॉक्स. बी एंटर ब्लॉक. त्यानंतर मला गिव्ह नेम, डिफाइन पिक पॉइंट, गिव्ह नेम, डिफाइन पिक पॉइंट, त्यानंतर मग सिलेक्ट ऑब्जेक्ट. गिव्ह नेम, डिफाइन पिक पॉइंट आणि सिलेक्ट ऑब्जेक्ट, हे तीनच गोष्टी करायच्या की आपला ब्लॉक रेडी होऊन जाईल. नेम मध्ये सुद्धा इथे नट नाव दिलं, सेम नाव नसलं पाहिजे, रिपीट नाही झालं पाहिजे. पिक पॉइंट मध्ये मी समजा सेंटर पॉइंट घेतो. त्यानंतर मग सिलेक्ट ऑब्जेक्ट इथे क्लिक करायचं, हा ऑप्शन आणि हा ऑप्शन. सिलेक्ट ऑब्जेक्ट मध्ये हे सगळं सिलेक्ट करायचं आणि एंटर दाबायचं. एंटर दाबल्यानंतर इथे ओकेचा ऑप्शन आहे. तर हा असा ब्लॉक क्रिएट झाला. इन्सर्ट मध्ये इथे सगळे जेवढे पण ब्लॉक कॉल केलेले आहेत तेवढे येतील आणि जो क्रिएट केलाय तो पण येईल. हे असं आपण क्रिएट करू शकतो.